वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माणगाव येथे जोरदार आंदोलन करण्यात आले। मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बस स्थानकासमोर शिवसैनिकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी आंदोलकांनी पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच अन्नधान्य, भाजीपाला आणि दैनंदिन वापरातील वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप केला। वाढत्या महागाईमुळे कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडले असून नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचं आंदोलकांनी सांगितलंय। आंदोलनादरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सरकारवर टीका करत महागाई नियंत्रणात आणण्यात शासन अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे। एकीकडे बेरोजगारी वाढत असताना दुसरीकडे महागाईचा फटका सर्वसामान्य शेतकरी, कामगार, कष्टकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना बसत असल्याचं त्यांनी नमूद केलंय। या आंदोलनात माजी मंत्री सुभाष देसाई यांच्यासह ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। हा जो महागाईचा विषय आहे हा घराघरापर्यंत, स्वयंपाकघरापर्यंत आणि चुलीपर्यंत गेलेला आहे। बऱ्याच लोकांना, म्हटलं सर्वांनाच हे महागाईचे चटके बसत आहेत आणि ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षानं केलेलं आहे। आता जर आपण पाहिलं तर सर्वसामान्य माणसाला गरजेच्या ज्या गोष्टी आहेत तिथपासून ही महागाई झालेली आहे। म्हणजे पेट्रोल, डिझेल तर ठीकच आहे, ही वाहनं त्याच्यामुळे कशी चालतील ही चिंता आहे, परंतु स्वयंपाकाला लागणारा गॅस, स्वयंपाकाला लागणारं केरोसिन इथपासून ही महागाई झालेली आहे। घरगुती ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अन्नधान्य असेल, पीठ असेल, भाजीपाला असेल, ह्या दैनंदिन गरजेच्या आहेत। ह्याला श्रीमंत आणि गरीब असा भेद करता येत नाही। गरीबाला काय, श्रीमंताला काय, सगळ्यांना आपलं स्वयंपाकघर चालू ठेवण्यासाठी अत्यंत गरजेच्या अशा ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ह्यांची भाववाढ झाली, त्यामुळे लोकांमध्ये चिंता आहे, आक्रोश आहे आणि ह्याच्यामध्ये लोकांनी जसं आवाज उठवला आहे त्याप्रमाणे सरकारने लक्ष घातलं पाहिजे आणि काहीतरी ह्याच्यातून मार्ग काढला पाहिजे, आश्वासन दिलं पाहिजे। आमचं हे म्हणणं नाही की सगळ्या वस्तू फुकट मिळाव्यात, ते मिळणं शक्य नाही, परंतु परवडतील अशा दरामध्ये दैनंदिन गरजेच्या वस्तू, अन्न, धान्य, पीठ, केरोसिन ह्या ज्या काही गोष्टी आहेत दैनंदिन गरजेच्या आहेत ह्या सर्वांना परवडतील अशा दरामध्ये मिळाल्या पाहिजेत। हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आग्रह आहे आणि त्यासाठी हे शिवसैनिक, पुरुष आणि महिला एकजुटीने इथे जमलेले आहेत।